संबंध 28 काय. आता काय करायचं आपण 7चा ही कमीवाली संख्या आहे म्हणजे भागाकार होऊ शकतो. भागाकार केलं तर नाही होणार. याच्या निम्मे म्हणलं किती येणार आहे 2 चौक 2 त्रिक 6 2 9 18 29 नाही जमायचं. काय करायचं याचा गुणाकार करायचा 7 8 7 8 56 जर आले तर 56 चे निम्मे करायचे 2 दोन्ही 4 16 2 8 16 काय झालं 28. तसं इथं 9 गुणिला 6 आहे 9 हे 6 9 गुणिला 9 सकी 54 च्या निम्मे करायचे 2 दोन्ही 4 14 राहिले 2 साती 14 2 साती काय आलं 27 काय आलं 27. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा. प्रश्न क्रमांक 21 काय आहे प्रश्न क्रमांक 21 तुम्हाला का प्रश्न क्रमांक 21 थोडस निरीक्षण केलं तर असंच कळतं 64 75 इथं जर 8 च्या समोर जर बघितलं तर -1 केलं आपण याचे पण असे -1 करू. ठीक आहे -1 केल्यावर किती झाले इथं 6. याच्यामध्ये 1 टाकून द्या 6 मध्ये 1 टाकला तसं याच्यात 1 मधून टाकला किती टाकला इथं 2. इथं 4 मध्ये 1 टाका 5 झाले. इथं पण 8 मध्ये 1 टाका किती झाले 6 से 29. प्रश्न क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे पर्याय क्रमांक 4. आता 19 चं 362 ची जे नातं आहे 27 चं काय आहे इकडे लक्ष द्यायचं. लक्ष द्यायला लागलं थोडंसं इकडे बघ 19 चा वर्ग 19 चा जो वर्ग असतो तो 361 आहे पण एक कमी पडायला की इथं म्हणून टाकतो मी जन्माने 1 टाकला 362. तसं करून पाहू. 27 चा वर्ग जर पाहिला तर 27 चा वर्ग काय येत असते 729. मग याच्यात 1 टाकला होता आठवतं तसं याच्यात 1 टाक तर 730 कळायला लागलं काय अडचण आहे ते दुःख म्हणजे त्याचा वर्ग करून 1 टाकला लक्षात येते. त्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 23 खूप सोपा प्रश्न आहे. निरीक्षण केलं तरीही कळतं थोडस बघा हे असं एवढाच अंक पॉइंटचे इकडे बघा एवढा काय दिसायले याच्या कशी आहे 19 दोन्ही म्हणजे दुप्पट झाली की नाही. आणि 6 चं 3 चं नातं काय 6 च्या निम्मे 3 आहेत की नाही म्हणजे भागिले 2 6 ने 2 ला भागितलं की 3 येतं म्हणजे याची वरून दुप्पट केली. आता 23 ची दुप्पट 46 झाली आणि याचे निम्मे केले 8 च्या निम्मे 46 4 कळतंय काय झालं ते हे दुप्पट हा निम्मे हे दुप्पट हे निम्मे. त्यानंतर 24 चा प्रश्न 24 क्रमांक याला जर बघितलं तर 12 आहे. ठीक आहे 12 आणि पुढे हा 1 आणि 2 त्याच्यात ऍड करा 1 अधिक 2 12 1 2 सगळे मिळून झाले 15 15 ची दुप्पट किती झाले असं 23 च्या बाबतीत घ्या 23 आहे की नाही 23 अधिक पुन्हा हे 2 याच्यात टाकायचं पुन्हा हा 3 याच्यात टाकायचा किती झाले 23 24 25 26 27 28 28 झाले 28 ची दुप्पट करा 8 2 16 16 चा हाताला 1 2 2 4 1 5 किती झाले 56 आहे का 56. ओके त्यानंतरचा प्रश्न बघा ठीक आहे हे प्रश्न झाला वाटतं 23. आता बघा 2 चं 2 आणि 3 याची बेरीज करूया 2 आणि 3 किती 2 आणि 3 5 2 आणि 3 5 आणि 2 आणि 5 7. आता 2 आणि 5 ची बेरीज किती झाली 7 7 चा वर्ग करा 7 चा वर्ग 49 आला. या 2 ची बेरीज केल्यावर 2 आणि 5 7 7 चा वर्ग 49. आता या 2 ची वजाबाकी करा 5 मधून 2 गेले 3 चा वर्ग बघा काय आला 9. कळालं इकडे बेरीज करून वर्ग केला इकडे वजाबाकी केली याचंही तसंच करू आपण. खालची बेरीज आहे 9 आणि 4 13 13 चा वर्ग 149. 9 मधून 4 गेले 5 चा वर्ग म्हणजे 25 भागिले 169 कुठं आहे 2 नंबर कळतंय.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. आता जर हे लई मोठी संख्या दिसायची 1600 मग सरळ मल्टिपल आहे. आता 40 चा जर वर्ग करतो म्हणलं तर 40 चा वर्ग म्हणलं की 4 चूक 16 1600 आहे. ठीक आहे. कमी किती पडायले 20. ते 40 चे निम्मे जर टाकले, निम्मे 40 चे निम्मे टाकले तर किती वेळ 20 म्हणजे 1620 झाले की नाही. 1620 1620 याचं पण तसंच करायचं. 60 चा वर्ग करा 6 6 36 आणि 2 शून्य पुढे 36 चे आणि 60 च्या निम्मे किती वेळ 60 च्या निम्मे 30 60 च्या निम्मे 30 येतं 30 टाका 0 3 36 30 कुठं आहे 36 30 इथं आहे. कळलं 36 काहीच नाही. या 60 चा वर्ग केला 36 से झाला आणि निम्मे 60 च्या इथं टाकले 30 0 3 7 36 से 30 आणि 36 से 30. कळलं. वर्ग करून त्याचे निम्मे आले 27. याचं बघा काय झालं 5 भागिले 6 31 भागिले 41 आणि 4 भागिले 9 त्याचा काय संबंध आहे. 5 5 25. ठीक आहे. 5 5 25 मध्ये 6 टाकले किती झाले 31. 6 6 36 6 चा वर्ग 36 वरून वरचा अंक टाका 5 किती झाले 41. आता याचा वर्ग करायचा 4 चूक खालचा अंक टाका 16 आणि 9 16 आणि 9 25 बरोबर. आणि त्याच्यानंतर नाही का बघा कशाचा 9 9 81 81 आणि 9 81 आणि 9 किती वेळ 81 आणि 9 90 म्हणजे खाली 90. 25 भागिले 90 कुठं आहे पाहू द्या 1 मिनिट पर्याय दिसत नाही. ते थांबा 1 मिनिट. काय झालं 5 5 25 25 आणि किती आले 6 किती झाले 6 6 36 आणि 5 किती आले. आता 4 चूक आणि 9 किती झाले 9 9 81 81 अधिक 4 85 25 भागिले 85 कुठं आहे 4. त्यानंतर हे बघा काय आहे 8 मधून 4 गेले 4 4 चा वर्ग 16 9 तून 6 गेले 3 3 चा वर्ग 9 नाही आहे. तर दुसरं बघू 8 च्या 32 8 गुणिले 4 म्हणजे 32 आहे. ठीक आहे. 32 च्या निम्मे 16 9 गुणिले 6 9 सकी 54 54 च्या निम्मे 2 2 4 2 7 14 किती आले 27 27 किती आले 27. प्रश्न क्रमांक 28.